बस. कुठे गंमत? सखू, तुम्हाला सुरवंट माहितीये का? सुरवंट, त्याच्यानंतर फुलपाखरू होते. पण मला सुरवंतच माहिती नाहीये. अरे देवा, मग काय माहितीये तुम्हाला? ती दुसरी आई आहे ना, तिने बयोताईच्या गालाला जोरात चिमटा काढला आणि तिला रागवली. ती वाईट पे. काय? खरेच? हो, ती नेहमी असेच करते. नाही नाही, असे काही नाहीये सखू. उलट आमची गट्टी जमली होती. आमची गंमत सुरू होती म्हणून तुला असे वाटले. असे बोलायचे नाही, कळले? हो. चल जा आता खेळायला. खरे तर हे सगळे. अरे रे, माझ्याकडे पाहून खोटे बोलता येणार नाही म्हणून नजर वळवलीत ना तुम्ही यशोदा? जाऊ दे ना. यशोदा, अहो असे कसे? सखूने समजा खरे सांगितले असेल तर तुम्हाला खूप त्रास होणार आहे याचा. हो, मी सवंगडी आहे ना तुमचा, मग मला नाही का सांगणार तुम्ही? अहो, मला जरा जरी त्रास झाला तरी तुम्ही लगेच धावून येता, माझ्या मनावर फुंकर घालता, आणि मग मला तुम्हाला असा होणारा त्रास बघवेल का? मला खरे सांगा काय ते, माझी शपथ आहे तुम्हाला. नानांनी दुसरे लग्न करून धाकट्या आईंना घरी आणले. सुरुवातीचे काही दिवस त्या काहीच बोलत नव्हत्या, पण मग हळूहळू घरात कोणी नसताना त्या माझ्यावर रागवू लागल्या. त्यांनी मला बजावले की जर तू हे कोणाला सांगितलेस तर मी तुझ्या भावंडांना त्रास देईन. त्या बाकीच्यांसमोर मात्र माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. असं? नाना त्यांच्यावर राग काढतील म्हणून आणि त्या मुलांना त्रास देतील म्हणून मी हे कधीच कोणाला सांगितले नाहीये. आज घरी मंगळागौर आहे, पण आम्हाला धाकट्या आईने सांगितले की कोणी घरी नाही थांबायचे, म्हणून मी मुलांना घेऊन इकडे देवळात आले. पण तुम्ही कोणा मोठ्यांची मदत घ्यायला हवी. असा त्रास सहन करता कामा नये. त्यांचे खरे रूप सगळ्यांना कळलेच पाहिजे. नाही, नको. आणि तुम्ही कुठे बोलू नका. अहो पण माझी शपथ आहे तुम्हाला. आई गेल्यानंतर मला आमच्या घरात भांडण तंटा नकोय. आणि मी तरी कुठे माहेरी असते, मी तुमच्याकडे तर असते. अहो यशोदा, एक विचार मात्र मनात येतोय. मुलांनाही आपल्या घरी आणता येईल का? मला धाकट्या आईची भीती वाटते. त्यांनी मुलांना त्रास नको द्यायला. हो हो, हा चांगला उपाय. तुम्ही घेऊन या मुलांना आपल्या घरी. चालेल, मी आजच त्र्यंबक आजोबा आणि आईशी बोलते. होय, ते नकार नाही देणार. काय झालं? आईची आठवण येते. आई ग, दमायला झालं. होय ग, पण बरे वाटले नाही खेळून? खरंच. अगो बाई, काय सुंदर हार आहे. छान दिसते नाही मला? हाराचे जाऊ दे ग. काय गो गोदे, मी ऐकले बाळणपण टाळण्यासाठी विषारी फळे खात होतीस. अगो काही झाले असते म्हणजे, मेली असतीस म्हणजे? नाही हो, तेवढी काळजी घेत होते. कोण घेणार यावेळेस जबाबदाऱ्या? कायमचे लोढणे. तसे आमच्या यांना गड्याहून जास्त किंमत नाही घरात. उद्या माझा मुलगाही गडीत झाला असता. फुकट राबणारा. कोणी सांगितलंय नसती झंझट? काय गो बाई, अगो मी सुद्धा पहिला महिना कच्ची पपई खात होते एकसारखी.
पण नंतर मुलांची जबाबदारी लक्षात घेऊन थांबवले. अगो राधेची मुले माझ्यावरच होती ना. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते म्हणजे मुलांचे हाल हाल झाले असते नुसते. मग अगो मग काय, देवाने योग्य तेच घडवून आणले. 3ऱ्याच महिन्यात माझी सुटका झाली. काय हायसे वाटले म्हणून सांगू तुला. अगो त्या खविसाला सांगितले नव्हते म्हणून बचावले, नाहीतर लादले असते त्याने बाळणपण माझ्यावर. सुखाने जगू दिले नसते गो. पण आता बघ कसे छान जगता येते, छान खेळता येते, नाचता येते. नाहीतर बायका आपल्या वर्षोनवर्ष काढतायत बाळणपणे. बाईच्या अवस्था 2च, एकतर गरोदर नाहीतर बाळंते. सुलोचनेच्या बहिणीसारखी. आई आई, गोदावरी, अरे इकडे काय करताय तुम्ही? चला ना, बाहेर सगळे बोलवतात. हो हो, हिला घेऊन जा ना तू पुढे. मी आलेच. बरं, व्हा तुम्ही पुढे, मी आलेच. बयोताई, आता जाऊया ना घरी. दामले आजी सांगत होत्या की घरचा कार्यक्रम संपला. हो जाऊया ना, घरीच जाऊया. पण आपण असे केले तर आपण सगळे माझ्या घरी जाऊया, सान्यांच्या. म्हणजे आपले घर तुझं नाही आहे ना. पण लग्न झाल्यावर मुलींना 2-2 घरे मिळतात. मग मला लग्न करायचंय लगेच. करूया हा. पण मला आधी सांगा, तुम्ही आमच्या घरी राहणार ना, सान्यांकडे? हो, मी राहणार. ती छोटी आई ना वाईट आहे. सखू, तुला कितीदा सांगितले असे नाही बोलायचे. ती वाईट असताना ती चांगली आहे. असे खोटे का बोलतेस बयोताई? ते सगळं राहू दे. पण महादेव, गणपत तुमचे काय? या ना तुम्ही आमच्या घरी. पण नानांचे काय? त्यांना एकटे टाकून आम्ही कसे येऊ? हो, आई गेल्यापासून नाना आजारीच असतात. त्यांचे कोण करणार? धाकटी आई आहे, बापू आहे, सुभद्रा आजी आहे. हो, पण त्यांचे काही खरे नाही. आणि ती धाकटी आई आहे, आई नाही. बयोताई, एक विचारू? रागवू नकोस हा. विचार ना. आई जाऊन 6 महिने झाले, तेव्हापासून मी बघतोय तू नानांशी अजिबात बोलत नाहीस.
त्यांच्या समोरही जात नाहीस. असे का ग? अरे नाना आणि तुमच्या बयोताईचा खेळ चाललाय. जो कोण दुसऱ्याशी आधी बोलेल तो हरला, आणि जो हरेल त्याला माकडाची शेपूट लावून दिवसभर उड्या माराव्या लागतील. म्हणून कोणीच कोणाशी बोलत नाहीये. सदा दादा, आम्ही लहान आहोत. आम्हाला हे थोडे थोडे समजते. नीट समजत नाही पण कळते. आम्हाला हसू यावे म्हणून तू आणि बळते सारखे प्रयत्न करत असतात. पण धाकटी आई तुझ्याशी कशी वागते हे तू आमच्यापासून कितीही लपवलेस तरीही दिसते बळताई. बळताई, तू तुझी आसवे लपवतेस आणि आम्हाला हसवतेस. अगदी आपली आई करायची ना तसेच. मी तर सखू आणि गणपतला हेच सांगतो की आता बयोताईच आपली आई आणि सदा दादाच आपले नाना. यशोदा यशोदा माय माऊली. तुम्ही बरे वाटते का ग? नाही, मगाशी सारखे घरी जाते असा गजर करत होतीस म्हणून विचारते. नाही आई, खरेच आता वाटते बरे. मी घरी जाते आणि तिथे आराम करते. उगाच इथे गोंधळ नको. बरं चल, मी तुला सोडायला येते. चल. मी जाते. मलाही जरा दमल्यासारखं झालंय. घटकाभर उमेजवळ बसेन आणि तिला झोप लागली की मग जाईन घरी. चालेल. बरे, चल गो. सांभाळून जा. येते. काळजी घे हो. आजकाल असे सारखे होते हिचे. काय करावे काहीच सुचत नाहीये मला. वैद्यांनी सुद्धा हात टेकले. काळजी वाटते मला तिची. या वयात खाणे पिणे कसे भक्कम हवे. मी बघते ना, नेहमी उमा चिमणीच्या दाताना एवढं जेवत असते. बदाम खारीक सुरू करा. हळीवाची खीरही द्या. सुधारेल तब्येत. हो. आणि सांगू का, शरीरासोबत मन सुद्धा स्वस्थ हवे. मला आपले सारखे वाटते. उमेवर कसले तरी दडपण आहे, ते काढायला हवे. मी असे करते, मी बोलून बघते तिच्याशी. बरे, मुले कुठे आहेत? बघा तर, इतके सांगितले तरी बयो आणि मुले काही आलीच नाही. तो का असे वागताय काहीच कळत नाही. बाई 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 बाई, उर्मटपणाच झाला हा. तू जातीने बोलवायला गेलीस तरीही मुले आली नाहीत म्हणजे काय म्हणायचे याला? येऊ दे यशोदेस, बघतेस तिच्याकडे.
झाला का कार्यक्रम? छान झाला ना? हो तर आज मला वाटले माझ्या लग्नाच्या नव्या नवलाईचे हे पहिले वर्ष आहे असे. खूप कोडकौतुक होत होते आणि सगळ्या बायकांनी माझे लाडही केले. राधेच्या मंगळागौरीच्या वेळेला सुभद्रा काकू आजारी होत्या, त्यामुळे शास्त्रापुरतीच झाली होती. आजच्या सारखी दणक्यात नाही. बिचारीची हौस झालीच नाही. मग 5व्या मंगळागौरीला ती गरोदर होती, त्यामुळे तिला खेळता आले नाही. तिची इच्छा राहूनच गेली. ठाऊक होते ना तुम्हाला आज धाकट्या आईची मंगळागौर होती ते? घरात सण होता आणि तुम्ही घर टाकून देवळात बसला होतात. तेही पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत. ती बिचारी तुमच्यासाठी एवढं करते आणि तुम्ही का वागता तिच्याशी असं? लोकांना काय वाटेल? सावत्राई तुमचे हाल करते म्हणून. बिचारी रडत होती. मुद्दाम करताना हे सगळं? हा, तिला त्रास व्हावा म्हणून करताय ना? ती तुमची मनधरणी करण्यासाठी कार्यक्रम सोडून तुमच्या मागे देवळात आली, पण तुम्ही आला नाहीत. हे काय वागणे झाले? नाना, त्या छोट्या आईने बळत आईला चिमटा काढला. खोटे बोलतेस? इतकी मजल केली तुझी? हात पुढे कर. हात पुढे कर.